नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विवेक जयकुमार खरवाडे, संचालक तथा मुख्य मार्गदर्शक इन्स्पायर करियर अकॅडमी सावली। बघा, आज आपण स्क्वेअर रूट शिकू। स्क्वेअर रूट म्हणजे काय? वर्गमूळ। आता बघा, कुठल्याही संख्येचं वर्गमूळ काढायचं झालं तर ते आपल्याला थोडंसं कठीण जातं। हे व्हिडिओ बघितल्यानंतर पुन्हा कधीच वर्गमूळ काढण्याची पद्धत असो किंवा वर्गमूळ पाठ करण्याची गरज भासणारच नाही। एकदा काळजीपूर्वक ऐका। बघा, आता तुम्हाला पाठ असेल 1चा वर्ग 1 म्हणजे एकक स्थानात किती आहे? 1। याच पद्धतीनं बघा 9चा वर्गसुद्धा 81 आणि एकक स्थानात किती आहे? 1। म्हणजे ही जी 9 आणि 1 किती होतात? 10। ही जोडी होणार बघा। 1चा वर्ग 1, 9चा वर्ग 81। म्हणजे एकक स्थानात जर 1 असेल तर त्या वर्ग संख्येच्या एकक स्थानातसुद्धा 1च असतो आणि 9 असेल तर सुद्धा काय असतो? 1। तसं बघा 2चा वर्ग 4 आणि 8चा वर्ग 64 म्हणजे यांच्या एकक स्थानात किती? 4। तसं 3 आणि 7ची जोडी, तसं 4 आणि 6ची जोडी। म्हणजे वर्ग संख्येच्या एकक स्थानात जर 6 असतील तर त्याचं वर्गमूळ घेताना ते 6चं असेल किंवा 4चं असेल। बघा, विस्ताराने बघू आता म्हणजे हे कसं काम करतं। हे पाठ करण्याची गरज नाही। बघा, 1, 9 म्हणजे यांची बेरीज 10च होते, कळलं का? 2 आणि 8 यांची बेरीजसुद्धा 10, 3 आणि 7 यांची बेरीजसुद्धा 10, 4 आणि 6 यांची बेरीजसुद्धा 10। बघा, आता वर्ग काढताना ज्या संख्येच्या एकक आणि दशक स्थान मिळून 2 अंक शून्य असतात त्यांच्या आधी आपण वर्ग काढू। आता शून्यवाले कोणते? बघा, जसं वर्गमुळात 3600 किती? 3600। तर आता यांचं वर्ग कसं काढायचं? बघा, वर्गमुळात 3600 अगदी साधं सोपं आहे। बघा, 2 शून्य आहेत, उत्तरात एकच शून्य लिहायचं, कळलं? नीट लक्ष द्या। 2 शून्य आहेत, उत्तरात एकच शून्य लिहायचं। 36 म्हणजे कितीचा वर्ग? 6चा। वर्गमुळात 3600 म्हणजे उत्तर काय झालं आपलं? 60। वर्गमुळात 3600 म्हणजे उत्तर काय झालं आपलं? 60। बघा, अतिशय साध्या सोप्या पद्धती आहेत, नीट लक्ष द्या। आता बघा, अगदी याच पद्धतीनं जर वर्गमुळात 6400 असतील, किती? 6400। तर बघू हे कितीचा वर्ग आहे? तर 6400। 2 शून्य आहेत, एकच घ्यायचं। 64 कितीचा वर्ग आहे? 8। उत्तर काय आलं आपलं? 80। म्हणजे वर्गमुळात 6400 म्हणजे ते 80चं वर्ग असेल। त्याच पद्धतीनं जसं आता वर्गमुळात 8100 जर असतील, वर्गमुळात किती? 8100 जर असतील तर बघू तो म्हणजे कितीचं वर्गमुळात 8100चं वर्गमूळ किती ते बघू। बघा, 8100 किती? 8100। शून्य किती आहे? 2 म्हणून एकच शून्य घ्यायचं। 81 म्हणजे 9चं वर्ग म्हणजे उत्तर किती आलं? 90। या पद्धतीनं जर शेवटी 2 शून्य असतील तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं आपण त्यांचं वर्गमूळ काढू शकतो। आता बघा, नंतर एकक स्थानात 5 असेल किंवा एकक व दशक स्थान मिळून जर 25 येत असतील तर त्यांचं वर्गमूळ कसं काढायचं? नीट लक्ष द्या। बघा, सगळ्यात आधी आपण छोटीशी संख्या घेऊ। पहिलं प्रॉब्लेम, वर्गमुळात 1225 म्हणजे किती? आता बघा, पहिल्यांदा जे 2 अंक आहेत शेवटचे 25 त्यांचं वर्गमूळ काढून घ्यायचं किती? 5। आता हे 12 म्हणजे 3 गुणिला 4 होतात। किती होतात? 12 म्हणजे 3 गुणिला 4 किती होतात? 12 होतात। आता त्यापैकी छोटावाला अंक लिहून टाकायचं इथं। 3 गुणिला 4 12 म्हणजे इथं 3 लिहायचं। म्हणजे 1225 हा कितीचं वर्गमूळ? 1225चं वर्गमूळ किती? 35। बघा, नसेल कळलं तर दुसरं प्रॉब्लेम घेऊ आपण। बघा, 3025चे वर्गमूळ किती? 3025चे वर्गमूळ किती? 25चं वर्गमूळ किती? 5। आणि 30 म्हणजे काय? 5 गुणिला 6 किती होतात? 30। बघा, त्याच्यापैकी छोटं अंक घ्या, किती? 5। म्हणजे बघा, 3025 म्हणजे 55 त्याचं काय आहे? उत्तर आहे। आता बघा, अशाच पद्धतीनं आपण जर शेवटी 25 असतील तर त्या संख्येचं वर्गमूळ अगदी साध्या सोप्या पद्धतीत काढू। बघा, जसं वर्गमुळात 9025 जर असेल तर त्याचं वर्गमूळ किती? बघा, 25 म्हणजे काय?
5. 90 म्हणजे किती? 9 गुणिला 10. 90 म्हणजे किती? 9 गुणिला 10. त्यापैकी छोटी संख्या घ्यायची. किती? 9. म्हणजे ते किती? 9025चं वर्गमूळ किती? 95. बघा आता याच पद्धतीनं 11,025 जर असेल तरी घाबरायचं नाही. शेवटचे 2 अंक 25 आहेत म्हणजे त्याचं वर्गमूळ 5 असेलच. उरलं किती? 110. 110 म्हणजे काय? 10 गुणिला 11 किती होतात? 110. त्याच्यापैकी छोटा अंक घ्या 10. म्हणजे बघा हे काय झालं? 105. काय झालं? 105. म्हणजेच 11,025 याचं वर्गमूळ किती आहे? 105 आहे. बघा जर नसेल कळलं तर परत एकदा लक्ष द्या. वर्गमुळात 5,625 म्हणजेच काय? 25 म्हणजे किती लिहितो आपण? 5. 56 म्हणजे काय? 7 गुणिला 8. 7 8 56 म्हणा किंवा 8 7 56. लहान अंक घ्यायचं. किती होणार ते? 75. किती होणार? 75. कॅल्क्युलेटरमध्ये करून बघा. 75 अधिक 75. 75 गुणिला 75 किती होतात? 5,625 किंवा 75चा वर्ग काढा. 75चा वर्ग काढा. जर तुम्हाला वर्गाबद्दल काही प्रॉब्लेम असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. वर्ग काढण्याच्या पद्धती एकदा बघून घ्यायचं. बघा कळलं आता? आता बघा आता सगळ्याच संख्यांसाठी म्हणजे ज्या तुम्हाला आठवतात वर्गसंख्या त्यांच्यासाठी वर्गमूळ काढण्याची एक कॉमन पद्धत आहे. ते बघू आपण. सगळ्यात आधी आता एक छोट्या छोट्या संख्या घेऊ, नंतर मोठ्या घेऊ किंवा कुठल्याही संख्या घेऊ. बघा काय? वर्गमुळात 676. वर्गमुळात 676. थोडं नीट लक्ष द्या. एकक स्थानात किती आहेत? 6. एकक स्थानात किती आहेत? 6. बघा लक्ष द्या. एकक स्थानात किती आहेत? 6. आता 6 कुठल्या कुठल्या वर्गात आहेत? कुठल्या संख्येच्या? 4 मध्ये 4चा वर्ग सोडा म्हणजे तिथं काय आहे? 6. बघा पुन्हा 6 4 10. 6चा वर्ग 36 म्हणजे किती आहेत? 6. म्हणजे वर्गमुळात 676 असतील तर एकक स्थानचा अंक बघायचं. एकक स्थानचा अंक किती आहे? 6. तर तो कुठल्या संख्येच्या वर्गात असतो? एकतर 4च्या असेल किंवा 6च्या असेल. कळलं? 4चा वर्ग सोडा 6चा वर्ग 36. आता हे कन्फर्म झालं. आता सुरुवातीला काय लिहायचं? बघा आता सुरुवातीला काय लिहायचं? 2 अंक सोडून द्यायचे. 2 अंक सोडायचे. उर्वरित अंक आहे 6. 6च्या आधीची वर्गसंख्या बघा. म्हणजे 6 कोणत्या वर्गसंख्येच्या मध्येत आहे? 4 आणि 9 यांच्या मधात काय आहे? 6. त्याच्या आधीची वर्गसंख्या कोणती? 4. म्हणजे काय? आणि या 4चं वर्गमूळ किती? 2. म्हणजे 2 काय झालं? कन्फर्म. आता फक्त आपल्याला शोधायचं काय आहे? 4 घ्यायचे की 6. बघा हे जे 2 आहेत या 2चं गुणाकार 3 सोबत करायचं म्हणजे त्याचं कॉन्जिक्युटिव्ह नंबर. त्याचं उत्तर किती येणार? 6. आणि आपले 6. बघा दोघांचं बरोबर आहे. दोघांचं काय आहे? बरोबर. म्हणजे आपले 6 आणि काय आपण ज्यांचं गुणाकार केलो ते 6 दोन्ही काय आहेत? सारखे. म्हणून जेव्हा सारखे येतात तेव्हा याच्यातलं मोठं नंबर घ्यायचं. म्हणजे वर्गमुळात 676 म्हणजे काय? तो 26 उत्तर येणार. नसेल कळलं तर परत एक दुसरं प्रॉब्लेम बघू. अगदी साधं सोपं असतं. अगदी काय असतं ते? साधं सोपं. 1-2 प्रॉब्लेम बघितलं की आपल्याला हे प्रॉब्लेम नाहीसे होऊन जातात. बघा आता वर्गमुळात थोडीशी मोठी संख्या घेऊ. 4,624. बघा परत एकदा लक्षात द्या. एकक स्थानात किती आहे? 4. 4 म्हणजे तो 2चं वर्ग असेल किंवा 8चं वर्ग. हे पाठ करण्याची गरज नाही. 4 म्हणजे 2चं वर्ग कळते. मग यांची बेरीज 10 करायची म्हणजे दुसरी संख्या काय घ्यायची? 8. एवढं कळलं? आता बघा हे 2 अंक सोडून द्यायचे. मग किती उरतात? 46. आता 46च्या आधीची वर्गसंख्या कोणती आहे? 49 होणार की 36? बघा 2 संख्या दिसत आहेत. एक 49 आणि 36. कुठली संख्या होणार? आधीची 36. किती होणार? 36. मग वर्गमुळात 36 म्हणजे किती? 6. आता या 6चं गुणाकार म्हणजे हे 6 तुमचे इथं काय झाले? कन्फर्म. या 6चं गुणाकार याच्या कॉन्जिक्युटिव्ह नंबरसोबत करा. किती होतात? 7. म्हणजे हे किती झाले? 42. आणि आपले 46. आपले 46 म्हणजे आधीचे काय? 46 आणि साईन्स आता 42. बघा आपले 46 काय आहेत? मोठे. आपले 46 काय आहेत? मोठे. म्हणून याच्यातलं मोठा अंक घ्यायचं. काय घ्यायचं? मोठा अंक. हे आपलं काय झालं?
उत्तर आहे. बघा याच्यापेक्षा सोपी पद्धत नाही आहे, नीट आहे का बघा. नंतर पुन्हा एखादं प्रॉब्लेम घेऊ आपण. बघा कोणतं घेऊ, 9801 वर्गमुळात 9801. नीट बघा, एकक स्थानात किती आहे 1, मग तो 1चं वर्ग असेल किंवा 9चं. 9 9 81 म्हणजे 1चं असेल किंवा 9चं. कळलं. आता बघा 2 अंक सोडून द्या, उरले किती 98. या 98च्या आधीची वर्गसंख्या कोणती 81. 81 मध्ये कितीचा वर्ग 9, म्हणजे 9 काय झाले कन्फर्म. आता आपल्याला फक्त काय डिसाईड करायचं आहे, या 1 किंवा 9 मधून नेमकं कोणतं अंक घ्यायचं. बघा हे जे 9 आहेत, या 9च्या समोरची वर्गसंख्या 10. 9 दाई 90, 9 दाई 90 आणि 9 दाई 90 झाले आणि आपले किती 98. आता बघा आपले 98 मोठे असल्या कारणानं आपण याच्यातलं मोठा अंक घ्यायचं, म्हणजे 9801चं वर्गमूळ किती 99. पटपट स्क्रीनशॉट घ्या. बघा आता परत एकदा संख्या घेऊ आपण, म्हणजे आपण गोंधळून जायचं नाही. परत व्हिडिओ बघा, म्हणजे गोंधळ जो होत असेल तो निघून जाईल. पण हे याच्यापेक्षा सोपं नाही आहे. बघा जसं 31 36 हे कशाचं वर्गमूळ आहे, म्हणजे 31 36 म्हणजे काय 3136. बघा अगदी साधं सोपं आपण शोधून काढू. एकक स्थानात किती आहे 6. 6 म्हणजे तो कितीचा वर्ग होईल, एकतर 4 किंवा 6. बघा 4चा वर्ग 16 म्हणजे 6, 6चा वर्ग 36 म्हणजे 6. अंक सोडून द्यायचे, उरले किती 31. 31च्या आधीची वर्गसंख्या बघा 2 वर्गसंख्या आहेत, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, म्हणजे 31च्या आधीची वर्गसंख्या कोणती 25. मग 25चं वर्गमूळ किती 5. 5 आपले काय झाले कन्फर्म. मग या 5चा गुणाकार 6 सोबत करायचं, उत्तर येते 30. आपलेवाले 31, आपलेवाले 31 काय आहेत मोठे, म्हणून याच्यातलं मोठं अंक. लहान जर असते तर लहान अंक, मोठे आहेत म्हणून मोठा अंक. अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं आपण हे वर्गमूळ शिकत आहोत. याच्यानंतर काहीच पाठ करण्याची गरज नाही, बिलकुल. एकदा हे परत व्हिडिओ बघा, एकदा काय तुम्हाला हे जमलं त्याच्यानंतर काही एक गोष्ट करण्याची गरज नाही. बघा परत एकदा सांगतो तुम्हाला, वर्गमुळात 9409. बघा साधं सोपं आहे. बघा एकक स्थानात 9 आहेत, म्हणजे तो 3चं असेल किंवा 7चं. 3चं वर्ग 9 किंवा 7चं वर्ग 49, म्हणजे एकक स्थानात 9. 2 अंक सोडून द्या, उरले किती 94. आता बघा या 94च्या आधीची वर्गसंख्या बघा 9 आणि 10 आहेत आपल्याकडे. 10चं वर्ग 100, 9चं वर्ग 81, म्हणजे 94 पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती 81. 81चं वर्गमूळ किती 9. या 9चं गुणाकार 10 सोबत करायचं, हे किती होतात 90. आणि आपलेवाले आधीचे 94. बघा थोडं लक्ष द्या, आपले जे आधीचे 94 आहेत ते 94 काय आहेत मोठे आहेत. आपले 94 मोठे आहेत, म्हणजे आपले म्हणजे कोणते आधीचे 94 काय आहेत मोठे, म्हणून याच्यातलं 3 आणि 7 मधलं मोठं अंक घ्यायचं. हे काय झालं तुमचं 97 उत्तर झालं. बघा यापेक्षा साधं सोपं काहीच नसतं. परत बघा तुम्ही. नंतर बघा पुन्हा एखादं उदाहरण घेऊ. 6084. 6084. आता बघा 6084 याचं वर्गमूळ काढू. 4 आहेत, आता लक्षात आलं असेल 4 आहेत म्हणजे काय घ्यायचं, तो 2चं वर्ग असेल किंवा 8चं, किंवा यांची बेरीज करून टाकायची, 10 आली पाहिजे. 2 अंक सोडायचे, उरले किती 60. 60च्या आधीची वर्गसंख्या 8चा वर्ग 64, म्हणजे 64 होणार का नाही, 64 नाही. मग त्याच्या आधीची 49. 49 म्हणजे 7. या 60चं गुणाकार 8 सोबत करा, किती होतात 56. आणि हे किती आहेत 60. हे 60 काय आहेत मोठे. बघा इथं काय आधीची वर्गसंख्या आपण कुठली घेतली 64 मोठे आहेत, म्हणजे 7 घेतले. आता बघा 8 7 56 आणि आपले 60 मोठे आहेत. आपले 60 मोठे आहेत म्हणून याच्यातलं लहान अंक घ्यायचं, म्हणजे किती झाले ते 78. बघा पुन्हा एक प्रॉब्लेम बघू. बघा 2704. बघा पुन्हा एक प्रॉब्लेम बघू. वर्गमुळात 2704. आता बघा एकक स्थानात किती आहेत 4, म्हणजे परत तुमच्या लक्षात आलं असेल तो 2चं वर्ग असेल किंवा 8चं. 2 अंक सोडून द्यायचे, उरले किती 27. 27च्या आधीची वर्गसंख्या
25 बघा 25 म्हणजे किती 5. या 5चं गुणाकार 6 सोबत करायचं. किती 6 म्हणजे कॉन्सिक्युटिव्ह नंबर जे लगतचा म्हणजे किती झाले ते 30. आता इथं बघा आणि आपले किती आहेत 27. आता थोडंसं लक्ष द्या. आपले 27 काय आहेत लहान. आपले 27 काय आहेत लहान म्हणून याच्यातलं लहान अंक घ्यायचं. आणि जर या संख्येपेक्षा आपले 27 मोठे असते तर मोठं अंक म्हणजे हे काय 52चा वर्ग किती 2704. थोडंसं मी तुम्हाला सांगतो म्हणजे हे नेमकं वर्ग कसं काढायचं बघा माहीतच आहे पण परत एकदा सांगतो तुम्हाला किंवा व्हिडिओ टाकला आहे. वर्ग कसं काढतो मी जसं 52चं वर्ग काढण्याच्या पद्धती तुम्ही जर व्हिडिओ बघितलं असेल तर खूप सोपे आहेत. बघा 52चं वर्ग बघा कसं 2चं वर्ग किती 4. 2चं वर्ग किती 4. मग काय करतो मी तीनही संख्येचं वर्ग घेतो. बघा तीनही संख्येचं गुणाकार 5 दुने 10 10 दुने 20 हातचे आले 2. 5चा वर्ग 25 25 आणि 2 27. किंवा दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला वर्ग काढून देतो. 2चा वर्ग किती 4. 5चा वर्ग 25. बघा एक घर सोडून तिघांचं गुणाकार ॲड करायचं. 5 दुने 10 10 दुने 20 म्हणजे हे 4 0 5 2 7 2 बघा 2704 म्हणजे वर्गमूळ काढून बघितलो नंतर परत वर्ग काढलो जमलं आपलं. बघा अशा पद्धतीनं परत एखादं प्रॉब्लेम घेऊ. कोणतं घेऊ आपण बघा 1849 घेऊन बघू. 1849 बघा 1849 बघा एकक स्थानात किती आहेत 9 म्हणजे ऑब्वियसली आता तुम्हाला कळलं असेल तो 3चा वर्ग असेल किंवा 7चं. 2 अंक सोडून द्यायचे उरले किती 18. 18च्या आधीची वर्गसंख्या कोणती 16. 16 म्हणजे किती 4. आता या 4चं गुणाकार किती सोबत करायचं 5 किती होतात 20. आपले वाले 18. आता परत एकदा लक्षात घ्या आपले जे 18 आहेत ते लहान आहेत. आपले 18 काय आहेत लहान म्हणून या 2 पैकी लहान अंक घ्यायचं. 2 पैकी काय घ्यायचं लहान अंक घ्यायचं. कळलं बघा नीट लक्ष द्या. आता एक प्रॉब्लेम घेऊ आपण परत एकदा म्हणजे तुम्हाला संपूर्णपणे ते कळून जाईल. वर्गमुळात 1936. आता 36 म्हणजे 4 किंवा 6. 4चा वर्ग 16 6चा वर्ग 36. बघा म्हणजे एकक स्थानात 6 असल्यावर तो 4चा वर्ग असेल किंवा 6चं. एवढं कळलं. आता 2 अंक सोडल्यानंतर उरले किती 19. 19च्या आधीची वर्गसंख्या 16. 16 म्हणजे किती 4. आता या 4चं गुणाकार तुम्ही 5 सोबत करा किती येतात 20. आपलेवाले 19. आपले 19 लहान आहेत म्हणून याच्यातलं लहान अंक घ्यायचं. बघा वर्ग कसं काढायचं या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत जोडून राहा. धन्यवाद.